कर्मचारी ट्रस्टींचा वाद चव्हाट्यावर, मनमानी कारभार सुरू असल्याचे आरोप, विश्वासितांचा नकार, सर्व काही सुरळीत. नाशिक रोड येथील JDC बिटको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र ट्रस्टचे विश्वस्त मोहन चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही सर्व काही नियमाप्रमाणे केलेले असून त्या संदर्भात असलेली कागदपत्र कोर्टात दाखवण्यास तयार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद बोलावून माहिती दिली. अचानकपणे कामावरून कमी केल्याचा आरोप राजेंद्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी विश्वस्त यांच्यावर केले असून कायद्याने मोहन चव्हाण हे विश्वस्त नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. दानपेटीतून रक्कम काढताना कुठलाही हिशोब ठेवला जात नाही आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी होत असून त्या संदर्भात तक्रार केल्याचे कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडताना सांगितले. मात्र विश्वस्त मोहन चव्हाण यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता मोहन चव्हाण यांनी सांगितले की ते डिसेंबर महिन्यापासून अधिकृतपणे विश्वस्त असून कुलकर्णी यांची सेवा ऑगस्टमध्ये संपली असून त्यांना 4 महिने वाढीव दिलेले असून कायद्याप्रमाणे जे काही सेवानिवृत्ती भत्ता असणार आहे ते ट्रस्ट देण्यास तयार असून मात्र कुलकर्णी यांच्या एजन्सीमार्फत असलेली सिक्युरिटी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही बांधील नसल्याचे सांगितले. गैरव्यवहार संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्या ऑनलाईन पोर्टलवर 7 महिने अगोदर तक्रार दाखल केली आहे. दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून दानपेटी बळजबरीने काढणे व वेळोवेळी न्यासाचे भक्तिनिवासाचे बुकिंगचे पैशांचा हिशोब विश्वस्त मोहन चव्हाण ठेवत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मंदिरातले अपंग गुरुजींना गच्ची पकडून मारणे व धमकी देणे, अपंग असल्याने त्यांचा अपमान होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. दरम्यान या सर्व झालेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसून आम्ही केलेली सर्व कागदपत्रे नियमाप्रमाणे असून ती आम्ही कोर्टात आणि धर्मादाय आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे JDC बिटको चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मोहन चव्हाण यांनी सांगितले. नमस्कार, मी राजेंद्र ज्ञानेश्वर कुलकर्णी. JDC बिटको चॅरिटेबल ट्रस्ट येथे मी गेल्या 40 ते 45 वर्षापासून कर्तव्यावरती असून कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचा ट्रस्टला बदनाम होईल असं एकही गैरवर्तन झालेलं नाही. पण आता सध्या 8 दिवसापूर्वी ट्रस्टी यांचे संबंधित व्यक्ती मोहन हिरालाल चव्हाण हे काउंटरवरती आले आणि त्यांनी माझ्याकडे कॅश मागितली. मी कॅश त्यांना दिली असता त्यांना म्हटलं असं तुम्ही इथं रजिस्टरवरती सही करा. ते बोले तू विचारणारा कोण, तुझा काय संबंध आहे ते मला विचारायचं, तू नौकर आहे, नौकराप्रमाणे राहा तू. मी म्हटलं असं तुम्ही काय मला बोलता, ते म्हटलं मला हे करायचे, तुला काय करायचं ते कर. ही त्यांनी माझी भाषा वापरली आणि तुला जिकडे कंप्लेंट कर तिकडे कंप्लेंट कर, त्यांना मी पुरावे देईल काय द्यायचे ते. माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की माझ्याकडे आज जो काही स्टाफ आहे प्रत्येकाच्या 30-35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना कामावरनं कमी करून टाकण्याची त्यांनी 24/1/26 रोजी नोटीस लावली की 1 तारखेपासून सगळा स्टाफ कामावरनं कमी करावा. कोणत्याही प्रकारचा हे करण्यासाठी हालचाल करण्यासाठी कालावधी दिलेला नाही त्यांनी आणि त्यांची एकाधिकारशाही मनमानीशाही चालू आहे. त्यांनी 25 तारखेपासून आम्हाला धमकवण्यासाठी इथे बाउन्सर आणून ठेवले. आम्हाला धमकवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रकारचे आयोजन केले. आम्ही ह्याची वेळोवेळी माननीय पोलीस स्टेशन उपनगर यांना वेळोवेळी तक्रार दाखल केलेली आहे आणि संबंधित आमचं धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न्याय प्रविष्ट आहे. त्याप्रमाणे अजून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही समक्ष या, आमच्याशी बोला, भेटा, पण एकही ट्रस्टी आम्हाला भेटण्यास तयार नाही आहे आणि आम्हाला अद्याप आमच्या व्यथा जाणून घेण्यास तयार नाही आहे. तुमची आता पुढची मागणी काय? पुढची मागणी एकच आहे की सर्व ट्रस्टींनी इथे एकत्र यावं, आमच्या कामगारांच्या मनातले दुःख काय ते जाणून घ्यावं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन आपलं मंदिर हे सुरळीत चालू ठेवावं, हीच आमची एक सर्वांची इच्छा आहे. मी कृष्णानंद मिश्रा मुक्तिधामचं पुजारी गेल्या 25 वर्षापासून सेवा करतो. पण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आम्हाला ट्रस्टीचं मुलं ज्याचे नाव आहे मोहन हिरालाल चव्हाण ते अतिशय हलक्या दर्जाचं वागणुकी देत आहे आणि मी अपंग असून आम्हाला वेळोवेळ ते तुम्ही अपंग आहे, तुमचे डोके पण अपंग आहे ह्या रीतीने आम्हाला वागणुकी देतात. आम्हाला पूजापाठ करायला ह्याला त्याला सगळ्यांना अडथळा आणतो. त्याचं कारण असं आहे की आम्ही त्यांचे जे गैरव्यवहार चालू आहे ट्रस्टमध्ये त्यासाठी आम्ही ऑलरेडी धर्मदाय आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे. त्या न्यायप्रविष्ट आहे आणि त्या ह्याच्यानी आम्हाला असा त्रास हे लोक वेळोवेळ देत आहे. कशा प्रकारे गैरव्यवहार चालतो? भ्रष्टाचार चालू आहे की जे ट्रस्टचं जे प्रॉपर्टी आहे ते मान्य धर्मदाय आयुक्ताला न सांगता यांनी विल्हेवाट लावलेले आहे, यांनी विकलेले आहे. त्याच्या पैशाचा
अफरातफरी केलेले आहे ते कुठल्याही ऑडिटमध्ये नाही आहे. जो FDI आहे ते मोडून त्याच्या विल्हेवाट लावलेले आहे अशा प्रकारचा. आणि जे आपलं काउंटरवरचे जे पैसे आहे ते मोहन हिरालाल चौहान ते कॅश म्हणून घेऊन जातात. आमचं जे साहेब आहे क्लार्क आहे ते त्यांना म्हणतात की तुम्ही इथे सही करा, तर तो त्यांना डायरेक्ट धमक्या देतो, तू मला सांगणारे कोण. त्यासाठी आम्ही सगळ्या ठिकाणी धर्मदायक ऐकत असा. आणि दानपेटीचे जे व्यवहार आहे ते बगैर कोणाच्या परवानगी न घेता पैसे काढतात आणि घेऊन जातात, घरी घेऊन जातात, डायरेक्ट घरी मोजतात. इथे पब्लिकच्या समोर मोजत नाही. आम्ही जर बोललो की हे पब्लिक प्लेस आहे, पब्लिक ट्रस्ट आहे, तर तुम्ही पब्लिक समोर मोजा, ते आम्हाला म्हणतात तुम्ही पुजारी आहे, तुम्ही लंगडे आहे, पांगडे आहे, अशा प्रकारचे आम्हाला वेळोवेळी रोज आम्हाला हे असा मानसिक त्रास देतात. ते वंदे मातरम. मुक्तियामध्ये मी ज्ञानेश्वर शिवाजी यंदे मुक्तियामध्ये कर्मचारी म्हणून काम करतो. इथं मुक्तिया मंदिर असं आहे, हे मंदिरामध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे, हा भ्रष्टाचाराचा प्रकार हा माननीय मुख्यमंत्री पोर्टल इथं कंप्लीट करून जुलै महिन्यामध्ये कंप्लीट केली. मुख्यमंत्री सहाय्यक नेते, मुख्यमंत्री सचिव याच्या कार्यालयामध्ये आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून तिथून आपला धर्मदायपर्यंत ते खाल्ल्या लेवलला आलं. खाल्ल्यावर चौकशी अहवाल करून वरती पाठवण्याचा आधी हे टाकलेलं आहे. तो काही अहवाल अजून वरती गेला नाही. त्याच्यामुळे आमची एक विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री सचिव यांना विनंती का जो हा प्रकार चालला आहे खाली भ्रष्टाचाराचा, याच्या नावाखाली दान धर्माच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याची योग्य ती पुढील शहानिशा करावी.